नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये BEd CET 2026च्या 29 मार्च या डेटला विचारलेले प्रश्न व त्यांचे स्पष्टीकरणासहित उत्तरे पाहणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओमधील 3 ते 4 प्रश्न तरी रिपीट होतील अशी अपेक्षा आहे आणि यावर आधारित सर्व प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका. सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि प्रश्न सोडवून पाहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. जानेवारी, मे, जून आणि ऑगस्ट. तर याचे उत्तर असेल जून. दिलेल्या पर्यायापैकी गटात न बसणारा शब्द जून हा आहे. त्याचे कारण आपण पाहूया. जानेवारी हा 31 दिवसांचा आहे, मे पण 31 दिवसांचा, ऑगस्ट हा सुद्धा 31 दिवसांचा आणि जून हा 30 दिवसांचा आहे. त्यामुळे या महिन्यात दिवसांची संख्या इतर महिन्यांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे तो शब्द गटात बसत नाही. पुढील प्रश्न, शरीराचा तोल आणि समन्वय राखण्याचे कार्य मेंदूच्या कोणत्या भागाचे असते? तर याचे उत्तर आहे सेरिबेलम म्हणजेच लहान मेंदू. तर शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तोल सांभाळण्यासाठी मेंदूचे विविध भाग एकत्रितपणे काम करतात, परंतु त्यातील मुख्य भूमिका सेरिबेलमची असते. NEPच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? याचे उत्तर आहे NEPच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरीरंगन हे आहेत. भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरीरंगन होते. ते भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि प्रतिष्ठित वैज्ञानिक आहेत. हे NEP 2020च्या मसुद्याचे नेतृत्व त्यांनी केले होते. प्रश्न A1, B2, C3, D4 ... पुढं क्वेश्चन मार्क आहे. तर यामध्ये 2 स्वतंत्र पॅटर्न आहेत. अक्षरांचा क्रम पाहूया, ABCD, मग याच्यानंतर येईल E. तर अंकांचा क्रम 1 2 3 4, तर याच्यानंतर येईल 5. म्हणून आपला पुढचा घटक असेल E5. अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. पुढचा प्रश्न, एक व्यक्ती सुरुवातीला उत्तर दिशेला 3 किलोमीटर चालला, त्यानंतर तो पूर्व दिशेला 4 किलोमीटर चालला, तर सुरुवातीचा आणि अंतिम बिंदू यांच्यातील सरळ अंतर किती असेल? तर याचे उत्तर येईल 5 किलोमीटर. हे आपण सोडवून घेऊया. व्यक्तीने चाललेला मार्ग प्रथम उत्तर दिशेला 3 किलोमीटर, नंतर पूर्व दिशेला 4 किलोमीटर, म्हणजे हा मार्ग एक समकोन त्रिकोण म्हणजेच राईट ट्रायंगल तयार होतो. आता सरळ अंतर काढण्यासाठी आपण पायथागोरसचा प्रमेय वापरूया. सरळ अंतर बरोबर 3चा वर्ग करायचा अधिक 4चा वर्ग बरोबर 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 बरोबर 25 आणि नंतर 25चे वर्गमूळ काढून घ्यायचे, ते येते 5. म्हणून याचे योग्य उत्तर आहे 5 किलोमीटर. प्रश्न आहे, वास्तुविशारदला इमारत, शिल्पकारला काय? तर उत्तर येईल शिल्प किंवा शिल्पकला. वास्तुविशारद हे इमारतीचे तज्ज्ञ असतो, मग शिल्पकार हा शिल्पाचे तज्ज्ञ किंवा कला किंवा कृती बनवणारा असतो. पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द. सारंगी, बासरी, सितार आणि वाणी. तर याचे उत्तर येईल वाणी. सारंगी, बासरी आणि सितार हे तिन्ही पण वाद्य आहेत, म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आणि वाणी हा शब्द वेगळा आहे. याचा अर्थ होतो बोलणे, वाचा किंवा शब्द असा होतो. हा संगीतातील वाद्याचा प्रकार नाही. प्रश्न पुढचा, 1 जानेवारी 2025 हा दिवस बुधवारी आला होता, पण 1 जानेवारी 2026 हा दिवस आठवड्याच्या कोणत्या दिवशी येईल? याचे उत्तर होईल गुरुवार. ते आपण पाहूया. साधारण वर्ष म्हणजे 365 दिवस म्हणजेच 52 आठवडे आणि वर 1 दिवस. पुढील वर्षाचा 1 जानेवारी बरोबर आजच्या दिवसापेक्षा 1 दिवस पुढे म्हणजेच गुरुवार. 1 जानेवारी 2025ला होता बुधवार आणि 1 जानेवारी 2026 म्हणजेच
बुधवार अधिक 1 दिवस बरोबर गुरुवार, म्हणून याचे उत्तर येईल गुरुवार. म्हणजेच 1 जानेवारी 2026 हा दिवस गुरुवारी येईल. प्रश्न, वेगळा घटक ओळखा. दिलेले आहे केळी, काजू, आंबा आणि पेरू. तर यातील वेगळा घटक असेल काजू. केळी, आंबा आणि पेरू हे सर्व फळे आहेत. ते फळे या गटात मोडतात. तर काजू हा सुकामेवा या गटात मोडतो. याला तांत्रिकदृष्ट्या बी किंवा नट मानले जाते. म्हणून यातील काजू हा वेगळा घटक असेल. प्रश्न, जर अधिक म्हणजे गुणिले आणि गुणिले म्हणजे वजा आणि वजा म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे अधिक, तर 8 अधिक 4 गुणिले 3 अधिक 1 बरोबर प्रश्नचिन्ह. तर मूळ गणित आहे आपले 8 अधिक 4 गुणिले 3 अधिक 1. तर याला आपण चिन्ह बदलून घेऊया. तर होईल 8 गुणिले 4 वजा 3 गुणिले 1. मग आपण हे कंचे भागू बेवण सोडून घेऊया. यामध्ये गुणाकार प्रथम केला. 8 गुणिले 4 बरोबर 32. नंतर 32 वजा 3 बरोबर 29 आणि 29 गुणिले 1 बरोबर 29. म्हणून याचे उत्तर येईल 29. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे प्रश्न येतील किंवा यातील काही प्रश्न रिपीटसुद्धा होतील. धन्यवाद.